हॅलो बेबीताई शिवराम पाटील, गीता दिगंबर म्हात्रे. हॅलो मी सौ गीता दिगंबर म्हात्रे. आगरी एकता विकास सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेला हा आगरी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम तसंच समाजातील उच्च शिक्षकांचा गुणगौरव समारंभ या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित झालेले समस्त कळवेकर, संपूर्ण आगरी समाज तुम्हाला या या सगळ्यांचं कार्यक्रमाला बघा यायचे असेल तर कृपया शांत राहा. या सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि तसंच आम्हाला एक छोटीशी नाटिका सादर करण्याला संधी दिली त्याबद्दल आगरी समाज महिला मंडळातर्फे मी या संस्थेचे आभार मानते आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात करते. जय आगरी, जय कळवा. छोटीशी नाटिका सादर करणार आहे. त्या सर्वांनी शांतता राखायची आहे, तरच आपल्या सर्वांना आवाज येईल. नाही आई, ती आपली संस्कृती आहे. आपल्या समाजाचे ते पारंपरिक विचार आहेत, त्यांना दिलाच पाहिजे ना. बरा वाटलं ना. नाही तुम्हाला पाणी पिणी काय देऊ का? तुम्ही सगळ्या सोयी करून आले सगळं घेऊन आले मी. माझ्या गरम पाणी दिलं मला. काय तू माझ्या आल्या पाया पडलीस. बरं वाटलं जरा बघून. आपल्या लोकांच्या बघतात ना आगरी लोकांची सासून दे ती पाया पडली आणि नाही अशी आपली ती संस्कृतीच आहे. हो तेच ना, मी तेच सांगतो तुला. आई तुम्ही आया आईल्या कशा आवरे पाणी पावसांच्या आया आईल्या कशा? ऐकलो अशीच माझ्या पोऱ्याने मला गाडीवर हल्ली. गाडीवर पण बसला तुम्ही? ऐकू मी बोललो त्याला, अगं जन्मान नाही रे मी कधी गाडीवर बसलो, तर आता कशी बसू. तर बोलते बस तुला मी नेतावनं तयार सोडताव म्हणून मी आईली. बरा केला. आई तुमचा बघून सगळ्या गावांच्या बायका तरी येतील ना आया पुढच्या आता कार्यक्रमाला. मी आवरी डोकरी रात्री आईलो तुला बायकांना एवढाला काय झालं त्यांना येतील सगळ्या आल्या. सगळ्या सगळ्यांना बघून ना मला मी येत नव्हतं बाई इकडं. माझ्याकडे ना 10-12 पोरं आली आणि त्याही सांगला मावशे ये तिकडं कार्यक्रम आहे. तुम्ही बोलले बाबाराव मला नाही चालवलं ना नाही बोलते आपली सगळी आगरी लोक येणार आहेत तया. तर मी विचार केला बरं जाऊ दे ना आयलो तर पक्की लोक आयलीत ना. पक्की लोक वाटलं मला पक्की लोकांना म्हणून मग मी आयलो. पोरा कोणती चांगली आहेत ना माझ्याकडे आलती ना. आपले जातच नाही कुठली अगदी लोक सगळ्यांच्या सुखाला दुःखाला कोणतं संकट असो कोणतं काय असो सगळी घालतात. मग आपल्या समाजाचं नावच आहे ना. मग आपल्या लोकांना बोलतात ना आगरी जात मोठी जात आहे. मोठी जात आहे ना. भारकऱ्यांची सगळ्यांची दरवाजी बंद असतात पण आपल्या आगऱ्यांचं दार नेहमी उघडा असतं. म्हणून आपली लोक सगळीकडे धावतात. चुका असो काय तरी ते धावत जातात त्यांच्याकडे. म्हणून त्यासाठी आई तुम्ही कशी आले? आईला मी कळवेच कळवेन कया? आई तुला तर माहिती मी
का होणार? आता त्याही सगळ्याही ऐकलंय ना, मी नोकरी लागली अशी बोलतो, मग त्यांना बोलायला काय पाहिजे? काय मग सगळे बोलणार ना आगरी भाषा. धन्यवाद. आगरी असो, कोळी असो, कोणत्याही भाषेत एक बोलण्याची लय, त्याचा तो प्रतितार्थ आणि बोलण्याची पद्धत यामुळे आगरी भाषा आमच्या आजही लोकप्रिय आहे. यापुढील कार्यक्रम हे आहेत आपले योगेश पाटील. हॅलो, हे माझे वडील मनोहर दामोदर पाटील, हे रिटायर्ड प्रिन्सिपल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. या माझ्या सुरेखा मनोहर पाटील, रिटायर्ड मुंबई महानगरपालिका शाळा. मी स्वतः एका खाजगी कंपनीत कामाला आहे. या माझ्या मिसेस या स्टेटने घेत आहेत आणि ही माझी 2 मुलं आदित्य आणि ऐश्वर्या ही सरस्वती सेकंडरी शाळेत शिकत आहेत. धन्यवाद. माझा एक छोटा परिचय द्यायचा राहिला. छोटीशीच गोष्ट आहे. माझं MBA झालंय. MBA झालंय ही अगोदरची गोष्ट नाही आहे. लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांनी मला उत्साहात देऊन मी MBA कंप्लीट केलं. ही आपल्या समाजात फार मोठी गोष्ट आहे. याचा मला खूप अभिमान आहे. खरंच आणि असे सासू सासरे सर्वांना मिळावेत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश विजय दळवी. हे माझे वडील श्री विजय सखाराम दळवी. हे माझे काका श्री निशिकांत दामोदर दळवी. माझी पत्नी डॉक्टर चित्रा रुपेश दळवी. हे माझी 2 जुळी मुलं शर्वरी रुपेश दळवी, शार्दूल रुपेश दळवी. धन्यवाद. डॉक्टर कुटुंबांच्या टाळ्यांच्या गजरात हॅलो, मी शेखर सुखदेव फरमान. आमचे काका विनायक पांडुरंग फरमान, आमचे मोठे बंधू चंद्रकांत नामदेव फरमान. माझे छोटा भाऊ माझा नितीन नामदेव फरमान. दुसरा छोटा भाऊ सुनील मोरेश्वर फरमान. माझी पत्नी नैना शेखर फरमान. माझा मुलगा प्रवीण शेखर फरमान. मनाली शेखर फरमान. पत्नी सोनल नितीन फरमान. माझी वहिनी साधना नितीन फरमान. त्यांचा मुलगा सानिध्य नितीन फरमान. माझी पत्नी सुनीलची मुलगी श्रेया सायली सुनील फरमान. छोटी मुलगी रक्षा सुनील फरमान. त्यांची पत्नी साधना सुनील शिवांगी सुनील फरमान. हॅलो, मयूर सुनील फरमान. असं आमचं फरमान कुटुंब आहे. धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. 1 जून आमची एक मूळ. जय आगरी. आगरी एकता सामाजिक संस्था यांनी जो गेल्या 2-3 महिन्यापासून आगरी एकत्र कशी कृपया शांतता राखायची आहे. आगरी समाज एकत्र कसा येईल आणि आगरी एकता ही कशासाठी ह्याचे जे विचार आहेत ते या ठिकाणी ते मांडणारच आहे. पण मला खूप आनंद वाटला जे आगरी संस्थेची जी मंडळी आहे, जे प्रमुख पदाधिकारी सर्व आहेत, त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला. पहिल्या प्रथम तुम्हाला आम्हा सर्वांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. आमचं कुटुंब तसं बघायला गेलं तर हे 4 व्यासपीठ लागतील. फार मोठा कुटुंब आमचं आहे. पण हा सर्व आगरी समाज एकत्र बघितल्यानंतर मी परमेश्वराला प्रार्थना करतो की आमच्या कुटुंबामध्ये काय हेवेदावे मनात असतील, कोणी कोणाचं काही खात नाही, पण एकत्र जर आली तर समाजाचं नक्कीच कल्याण चांगलं होईल असं मला वाटतं. म्हणून मी या ठिकाणी मी ओळखून देतो की आमचे वडील पकडले तर आम्ही 7 काका आमचे. पहिला हासू गणपत साळवी, काशीनाथ गणपत साळवी, सखाराम गणपत साळवी, बळीराम गणपत साळवी, बाळकृष्ण गणपत साळवी, रामचंद्र गणपत साळवी आमचे आते आहेत.
आणि त्याच्यानंतर आमच्यासारखी मुलं, त्याच्यानंतर आमच्या मुलांची मुलं. मी इथं मुलांची नावं सांगू शकत नाही, कारण आम्ही एका ठिकाणी राहत नाही. प्रत्येक जण विखुरलेला आहे. पूर्वी एक घर होतं तर सगळं माहिती असायचं, हा कोण माहिती. आता मुलांची नावं घ्यायला गेलो तर मी तर सांगू शकत नाही, पण नक्कीच आमच्या भावांची नावं मी या ठिकाणी घेऊ शकतो. माझे भाऊ, मोठा भाऊ माझा अरविंद रामचंद्र साळवी, दुसरा आस्तिक रामचंद्र साळवी, तिसरा अच्युत रामचंद्र साळवी आणि मी आणि रामचंद्र साळवी. त्याच्यानंतर आमच्या काकांची मुलं या ठिकाणी आलेली आहेत. तुमचे काळूराम गणपत साळवी. त्याच्यानंतर आमचे एक पुतणी आहे बालम नगीन साळवी. नगीन साळवी आमचा भाऊ आहे. ते शिरीष जगन साळवी या असा आमचा एक मोठा परिवार आहे आणि हीच आमची ओळख आहे. आणि मला जर 2 शब्द बोलू लागेल हरकत नाही. ओके. या परिवाराचं असं ठरलेलं आहे की प्रत्येक जण माईक घेऊन स्वतःचं नाव स्वतः घेणार आहे. त्यामुळे कृपया. मी विनंत पांडुरंग साळवी, जय आगरी. माझं नाव विशाल साळवे. शशीधर तुकाराम साळवी. केतन चंद्रकांत साळवी. माझं नाव अक्षय अच्युत साळवी. मी परेश श्रीकांत साळवे. अजय ओरू साळवी. संदेश शिरीष साळवे. वितेश विरसेन साळवी. गौरव अशोक साळवे. अभिषेक अनिल साळवी. सौ वनिता चंद्रकांत साळवे. सौ श्वेता सुदर्शन साळवी. सौ सुरेखा शशिकांत साळवी. सौ बेबी शिरीष साळवे. सौ मनाली संदेश साळवी. सौ स्मिता शशिकांत साळवी. सौ अरुणा नक्की साळवी. माझं नाव शिशीर जगदीश साळवे. सौ नंदिनी अच्युत साळवी. तुकाराम साळवी. महेश साळवे आलेले आहेत, साळवी कुटुंबियातली. त्यांचंही स्वागत. चैताली शशीधर साळवे. मी सुदर्शन नगीन साळवी. मी ठाणा कोर्टात 20 वर्ष झाले वकिली व्यवसाय करतो. मी महेश जगन्नाथ साळवे. मी अच्युत रामचंद्र साळवे. जगदीश नगीन साळवे. मी शशिबिंदू नगीन साळवी. मी अमोल आस्तिक साळवे. मी अभिजित आस्तिक साळवे. माझा मुलगा आर्यन अभिजित साळवे. हॅलो. मी सौ मनीषा महेश साळवे. आणि आता मी दुसऱ्यांदा सेविका आहे. धन्यवाद. हॅलो. कृपया कोणी राहिला असेल तर माईक. मी तुकाराम रावण साळवी. वसंत गोपाळ साळवे आणि परिवार. मी योगेश वसंत साळवी. माझी पुतणी हार्दिका प्रफुल्ल साळवी. माझी पत्नी कामिनी योगेश साळवी. माझी काकी नंदा विवेक साळवी. माझी आजी भामिनी गोपाळ साळवी. आणि माझी आई मीनाक्षी वसंत साळवी. माझे वडील वसंत गोपाळ साळवी आणि माझा मुलगा प्रणम्य योगेश साळवी. धन्यवाद वसंत साळवी परिवार. धन्यवाद. आमच्या साळवी कुटुंबात असं काळानंतर
जुनं कुटुंब आहे आणि आत्ता इथे उपस्थित सर्वात ज्येष्ठ सदस्य श्री आनंद चिमा साळवे, सुधीर साळवे, रमाकांत साळवे, गजानन चंद्र साळवे, सुनील चिमा साळवे आणि आता कृपया इकडे सर्व एक काका आहे आमचे कृपया सांगा. त्यानंतर काकू शशिकला साळवे, साधना साळवे, सुलभा साळवे, सुगंधा साळवे, भीमा साळवे आणि आमचे सगळे म्हणजे वैजयंती साळवे आणि आता आमचे सर्व ज्युनियरमध्ये गणेश यशवंत साळवे, बळीराम भिवा साळवे, बाळाराम चिमा साळवे, मार्शल नंदकुमार साळवे, मार्शल माझं नाव हर्ष साळवी. माझा राज साळवे. गोरखनाथ साळवे, रोशन काशीनाथ साळवे, बाळाराम साळवे. विकी सुरेश साळवी. रमेश धर्म साळवे. छाया मनोज साळवे. मी संगीत गजानन साळवी. माझं नाव प्रकाश गणेश पाटील, माझी पत्नी श्री चित्रलेखा कुणाल पाटील. ही माझी तब्येत बरं नसल्यामुळे आज येऊ शकली नाही. माझं नाव आहे स्नेहा प्रकाश पाटील. आज या ठिकाणी आपण एकत्र जमलो निवड या आपल्या आगरी एकता सामाजिक संस्थेच्या ह्याच्यामध्ये आज अशा प्रकारे जर एकत्र आलो तर नक्कीच आपली सगळ्यांची प्रगती होईल असं मला वाटतं. आणि या सामाजिक या सगळ्या संस्थेच्या सदस्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. पहिला सर्वांचा असा गैरसमज होता की आगरी विल्ला म्हणजे काय शिकूच शकत नाही, पण आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी तो समज खोडून काढलेला आहे. मी दादू, माझं खरं नाव मला दादूचे कालचे उत्तर काय वाटतं? जाऊ दे. आणि नावात काय ठेवलंय? बरोबर दादू, म्हणूनच गेलाय. काय नाही नावात. अरे माझ्याकडे बोलायचं नाही बोललो. किती वेळा सांगले तुला आपले बार जामॅन कलबेती मुंगऱ्यान. आपण शिकलो नाही पण याच ठिकाणी आपल्याला बोलवले. दादा काय झाला? काय बोललास? उच्च सुशिक्षित पोरांचा आपल्याला गुणगौरव करायचा आहे आज. म्हणजे काय रे? म्हणजे आपल्या समाजातली जी पोरं डॉक्टर झाल्यात, इंजिनियर झाल्यात, MBA झाल्यात, त्यांचा आपण आज गुणगौरव करणार आहोत. आपल्या समाजात कोण शिकते एवढं? आपले धंदे बिझनेस रेतीचा दारूचा. धंदे करणं बरोबर आहे, पण बिझनेस करायला त्याच्या आधी शिकलं पण पाहिजे. बिझनेस बोलला तर बिझनेसची स्पेलिंग तर आली पाहिजे आपल्याला. अरे तू शिकलास का? आय एम एन MBA इन फायनान्स. मग तूच वाच, मला नाही येत वाचायला. या आपण मी तुम्हाला शिकवतो. आपण सगळ्यांचा गुणगौरव करूया. जे आगरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते समाजाला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा त्यांचा संदेश आपण आचरणात आणलेला आहे. आज आपल्या समाजात अनेक उच्च पदव्या प्राप्त केलेले, कळवा गावात असलेले पण आपल्याला माहीत नसलेले अशा गुणी जणांचा आपण गौरव करत आहोत. कृपया या गौरव समारंभात नाव घेतल्याबरोबर त्या गौरव असणाऱ्या व्यक्तीने त्वरित स्टेजवर यायचं आहे.
आणि आपण एकच बसून त्यांना टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देऊन आपण त्यांचा गौरव सार्थकी लावूया. नमस्कार. मी भारत गजानन दळवी. ही माझी आई सरस्वती गजानन दळवी, म्हणजे सगळे भीमाबाई म्हणून ओळखतात काय. ही माझी पत्नी रीना भारत दळवी, ही अंकिता भारत दळवी. धन्यवाद. आणि ठाकूर ठाकूर ही माझी पत्नी ममता, मुलगी लाजमी, माझा मुलगा प्रथमेश, आम्हाला लहान शशिकांत ठाकूर आणि धर्मपत्नी बेबी ठाकूर. मी एक अशोक सुकूर म्हात्रे. प्रकाश बाबूराव म्हात्रे. मी संजय वसंत म्हात्रे. दर्शनी शरद म्हात्रे. मी विजय अशोक म्हात्रे. मी काळू शुक्ल म्हात्रे. नरेंद्र प्रकाश म्हात्रे. मी रामचंद्र रघुनाथ म्हात्रे. राजेश पांडुरंग म्हात्रे. मी वैभव प्रकाश म्हात्रे. नमस्कार. विश्वनाथ गणपत म्हात्रे. इथं आलेल्या सगळ्या लोकांना मला एकच सांगायचं आहे की जितक्या आगरी भाषेमध्ये तुम्हाला वापर करता येईल तितक्या जास्तीत जास्त आगरी भाषेचा वापर करा. आणि आपण एकमेकांना जेव्हा भेटता तेव्हा आगरी भाषेमध्ये जितके बोलाल तितकं चांगलं असेल. मी अजय अशोक म्हात्रे. धनश्री अजय म्हात्रे. मी नेहा गणेश म्हात्रे. मी कल्पना अशोक म्हात्रे. मी कीर्ती विलास म्हात्रे. मी रमा दिलीप म्हात्रे. सौ नीता प्रशांत म्हात्रे. सौ वंदना गिरीश म्हात्रे. सौ वैशाली प्रकाश म्हात्रे. मी सौ वैदेही वैभव म्हात्रे. कृष्णा महादेव म्हात्रे. मी कोमल प्रशांत म्हात्रे. छाया तालू म्हात्रे. मीरा परशुराम म्हात्रे. भारवी संजय म्हात्रे. सौ प्रतिमा संजय म्हात्रे. हर्षदा विलास म्हात्रे. सौ मंदाकिनी हरिश्चंद्र म्हात्रे. सौ रेश्मा रामचंद्र म्हात्रे. मी अपूर्व रवींद्र म्हात्रे. मी वर्षा रवींद्र म्हात्रे. आदिशा संजय म्हात्रे. अंशिका सुनील म्हात्रे. नंदिनी कृष्णा म्हात्रे. विरे म्हात्रे. 1 जून आमची 1 फूट. जय आगरी. जय आगरी. आयलो सगळा आमचा कुटुंब राहिला आहे. बोला बोला. अर्धा कुटुंब राहिलाय तो येईल पण सांगचे. चालेल चालेल. कारण माझी बायकोची जी आजीच आहे ती जरा सिरियस झाली आहे. तिला बघायला गेले. सगळा गडबड घोटाळा झाला आहे पण कसा तरी जमवलाय. सगळी आमची आवडी आयल्या पण आम्ही आहोत आगरी. आणि ह्यो सगळा समाज जमलाय तो पण सगळा आपला आगरीच आहे. आणि ह्यो आगरी समाज सगळा बघल्यावर खरंच ऐसा वाटते का बाबा आमचा आगरी समाज सगळा युट्यूबला होता तो सगळा एकत्र आज आणण्याचं या पोरांनी सगळं काम केलंय. आणि त्यांना सगळ्यांना जेवढे आशीर्वाद देऊ तेवढं कमी पडतील असं मला वाटते. तर मी हा विलास उर्फ बापूभाई गायकर. माझे वडील भाई गोमा गायकर स्वातंत्र्य सैनिक म्हणून होते. माझे वडील नेव्हीमध्ये नोकरीला होते. माझे मोठे बंधू श्यामभाई गायकर 5 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. माझ्या मोठ्या बंधूचे चिरंजीव मुलगा सुमित श्याम गायकर अजून सुद्धा लग्न झालेलं आहे. त्याला त्याची मुलगी त्याने त्याच्या कडीवर घेतलेली आहे.
त्याची मिसेससुद्धा तिकडे जुचंद्राला गेल्यामुळे ती आलेली नाही. हा कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तसाच माझ्या दुसऱ्या भावाचा मुलगा श्यामभाई गायकरचा मुलगा समीर श्याम गायकर हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, MS केलेला आहे आणि सध्या नोकरी करतोय आणि 7 डिसेंबरला त्याचं लग्नसुद्धा ठरलेलं आहे. माझा दुसरा आणखीन एक भाऊ होता काशीनाथभाई गायकर, तो सुद्धा मुकुल कंपनीमध्ये सर्व्हिसला होता, परंतु 2002 मध्ये त्याचंही निधन झालं. त्याचं लग्न न झाल्यामुळे त्याचं कोणीही नाही आहे, परंतु त्याचे भाऊ म्हणून आम्ही त्याची मुलं म्हणून ही इथं उभे आहेत. दुसरा भाऊ माझा सगळ्यात छोटा भाऊ गजानन भाई गायकर, हा सुद्धा जय आगरी हा स्वतःचा व्यवसाय मंडप डेकोरेशनचा करतोय, आणखी इतर दुसऱ्या कन्स्ट्रक्शनचा सुद्धा व्यवसाय करतोय, छोटा मोठा व्यवसाय करून आपली उदरनिर्वाह करतोय. माझा मुलगा विक्रम विलास गायकर, त्याचं सुद्धा 7 डिसेंबरला लग्न ठरलेलं आहे, म्हणजे दोघांचंही 7 डिसेंबरला लग्न आहे. तो त्यांना घरच्यांना घेऊन जुचंद्राला गेला असल्या कारणाने तो इथं उपस्थित नाही आहे, त्याबद्दल मी त्याचं इंट्रोड्युशन करतो. तो मुलगा सुद्धा माझा BCom झालेला आहे, शिक्षण त्यांनी BCom केलेलं आहे. त्यानंतर माझा हा मुलगा विनीत विलास गायकर, आत्ताच कालच परवाच्या दिवशी त्याचा जो रिझल्ट लागला, बीटेकचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये त्यांनी 87% मार्क काढले आणि तो सुद्धा इंजिनियर झाला आता. तशीच माझी मुलगी गुंजन गजानन गायकर, सारख्या शाखा बदलत असतात म्हणून तिला विचारलं मी, तू आता सुद्धा काय करतेस? ती इंटेरियर डिझायनिंग करते ती आणि तिचं लास्ट इयर आहे आता. आमची सगळ्यात आवडती मुलगी गजाननची पुनिका गजानन गायकर, ही आता सध्या 9वी मध्ये आहे आणि उत्तम प्रकारे अभ्यास वगैरे करते. आणि आमच्या घरामधली सगळ्यात लाडकी आणि कुलकी एक आमची नात आता सध्या झोपेच्या पूलमध्ये आहे. भरपूर झाला आणि तुमचा मी वेळ जास्त घेतला असं मला वाटतंय. धन्यवाद 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 धन्यवाद. असं आमचं हे कुटुंब आहे आणि याचा आमचा मी तुम्हाला परिचय करून दिला, तुम्ही परिचय करून घेतला, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. तसंच माझी एक या आपल्या सगळ्या समाजाला एक विनंती आहे का आपण सगळे आगरी म्हणून इथं सगळे एकत्र जमा झालेलो आहोत. आगरी म्हणून सगळे एकत्र झाल्यानंतर प्रत्येक जण उच्च भाषेमध्ये, उच्च शिक्षित भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु इतर समाजाची लोक ज्यावेळेस खानदेशीला भेटल्यानंतर कसं बोलतो, मालवणीला भेटल्यानंतर कसा भेटतो, कोकणाला भेटल्यानंतर कसा बोलतो. परंतु माझी एक आपल्या सगळ्या समाजाला विनंती आहे का ज्यावेळेस आपल्या समाजाचा माणूस ज्यावेळेस आपल्या समाजाला भेटेल तेव्हा त्याला प्रत्येकाने विचारलाच पाहिजे, काय रे कया करतास, कया गेलास आणि आलास कवा, हे त्या आपल्या भाषेमध्ये त्याला विचारला तर आपली ही जी भाषा आहे ही भाषा काय प्रकारे आपल्याला जर ठेवायची असेल तर आपल्या मुलांना सुद्धा ती भाषा कळली पाहिजे, म्हणून त्याचा उच्चार आपण नियमितपणे करायला पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. माझ्या परिवाराची मी ओळख करून देतोय. माझं नाव जयंत कृष्णाजी मोकल. 1984ला आम्ही चुनाभट्टीवरून कळव्यामध्ये आलो आणि या कळव्याने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. या कळव्यातले जे आगरी परिवार आहेत अतिशय समन्वयाने सामंजस्याने राहतात आणि इंजिनियर, डॉक्टर, सायंटिस्ट आणि वेगवेगळ्या पदांवर आता अधिराज्य करत आहेत आणि या अशा कळव्याचा मला खूप अभिमान वाटतो. माझ्या परिवाराची थोडक्यात ओळख करून देतो. माझा मुलगा प्रथमेश जयंत मोकल स्क्रीनच्या बाजूला उभं राहायचं. सरस्वती विद्यालय राबोली इथे शिकतो 5वी. बंधू भगिनी उभे आहेत त्यांना मग माझी आई मालती कृष्णाजी मोकल स्क्रीनच्या थोडंसं बाजूला उभं राहायचं.
जुनी 7वी इयत्ता तिने शिकलेली आहे आणि मला अतिशय तिने चांगलं शिक्षण दिलंय. मला माझ्या पायावर उभं करण्यासाठी तिने मदत केलेली आहे. आणि माझी पत्नी नूतन जयंत मोकल, ती कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो. मी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलेलं आहे, त्याच्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्यानंतर 15 वर्ष IT मध्ये आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी IT आणि कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. आता सध्या मी माझ्या मिसेस बरोबर गुंतवणूक सल्लागार म्हणून कळव्यामधून काम करतोय. धन्यवाद. जय आगरी. आज त्यांचा सत्कार करताना आपल्याला नक्कीच अभिमान आहे. तर आता आपण टाळ्यांच्या कडकडात प्रथम स्वागत करणार आहोत जयश्री पाटील MA, जयश्री पाटील MA, अशोक भगवान भोईर MA, सौ नैना शेखर भगवान MA, सौ सुनीता योगेश पाटील M.Com, कोणीही उपस्थित असतील त्यांनी कृपया लवकर यावे. विनय विवेक ठाकूर M.Com, नेत्रा ठाकूर M.Com, केतन तुकाराम भोईर M.Com, सौ प्रतिमा स्वप्नील पाटील M.Com. सगळ्यांनी स्टेजच्या जवळ यायचं, स्टेजवर यायचं आहे सर्वांनी. श्रीपाद दीनानाथ गरड, BSc IT, MCA मीन्स मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. नेत्रा ठाकूर M.Com, नेत्रा ठाकूर M.Com. आपण टाळ्यांच्या गडगडात त्यांचं स्वागत करायचं आहे. योगिता पाटील, योगेश पाटील, सुनीता पाटील, सुनीता योगेश पाटील M.Com. टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. नैना परमार, नैना शेखर परमार MA, जयश्री पाटील, विनय विवेक ठाकूर, केतन तुकाराम भोईर, श्रीपाद दीनानाथ गरड, सौ वैभवी वैभव म्हात्रे, सौ वैभवी वैभव म्हात्रे, सुरुची म्हात्रे, DK पाटील, वैभवी वैभव म्हात्रे, BSc B.Ed. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सुरुची, सुरुची म्हात्रे MSc. खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी. MSc कॉम्प्युटर सायन्स. निकिता गौरी, निकिता गौरी, निकिता नंदू गौरी, ममता पाटील, श्री प्रमोद दामोदर म्हात्रे, कुमारी मृणाली श्रीकांत म्हात्रे, प्रमोद दामोदर म्हात्रे, रुपेश म्हात्रे, सौ पूनम राहुल गरड, ममता पाटील, ममता पाटील B.Com MBA, रुपेश म्हात्रे MBA, पूनम राहुल गरड, MBA in Finance, नंददीप प्रकाश शिवकर MBA in HR, विनू प्रकाश शिवकर MBA in HR, कुमारी शीतल श्रीनिवास पाटील ICW MBA in Finance, भगवान मंगल्या केणी, भगवान केणी, Advocate LLB, Judge LLM, PhD in Law, श्री सुदर्शन नवीन सालवे Advocate BA LLB, मिनू प्रकाश शिवकर, मिनू प्रकाश शिवकर, BA LLB. टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया.
प्रमोद पाटील ॲडव्होकेट, प्रमोद पाटील, नितीन पाटील ॲडव्होकेट, दर्शन साळवी, वकील झाल्याबद्दल काका आणि कुठल्याच आहेत डॉक्टर शशिकांत एम पाटील, MD, कलेक्टर शशिकांत एम पाटील, MD, खूपच शशिकांत पाटील. आपल्यासाठी गोष्ट आहे ही. तन्वी रोहिदास पाटील, डॉक्टर DDS, डॉक्टर सायली विश्वनाथ गुंडे. टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत करा. खरंच या मुली इतक्या उच्च शिक्षण घेत आहेत, आपल्याला तर किती अभिमान आहे त्यांच्यावर. टाळ्यांच्या प्रचंड कडकडात आपण त्यांचं स्वागत करूया. हेच करायचं आहे पुढच्या शिक्षणासाठी. कुमारी सायली विश्वनाथ गुंडे, रुपेश दळवी, डॉक्टर चित्रा रुपेश दळवी, डॉक्टर रुपेश दळवी आहेत. अजून खरंच टाळ्या वाजल्याच पाहिजे. चित्रा दळवी, चित्रा रुपेश दळवी डॉक्टर आहेत हे. आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आपण डॉक्टर आहेत. डॉक्टर शशांक खळे, कुमारी तृप्ती सुधीर कसार, श्री नंदकुमार कृष्णा ठाकूर, डॉक्टर होमिओपॅथी, साऊ नीलम नंदकुमार ठाकूर, डॉक्टर आयुर्वेदिक. आपल्या समाजातल्या टाळ्या वाजल्याच पाहिजे. कसार, टाळ्यांचा आवाज खूप कमी येतोय. जरा जोरात जाऊन जाऊ दे. डॉक्टर नंदकुमार ठाकूर, होमिओपॅथी. हे कोपरीमध्ये आपलं क्लिनिक चालवतात. सचिन नीलम ठाकूर, साऊ नीलम नंदकुमार ठाकूर, डॉक्टर आयुर्वेदिक. यांचं पण क्लिनिक आहे कळव्यातच. सचिन साळवी, श्री सचिन साळवी, डॉक्टर अक्युपेंचर, डॉक्टर ॲक्युपेंचर होते ते. स्वाती मिलिंद पाटील, आणि हे स्टेजवर लहान लहान डॉक्टर आलेले आहेत आता. स्वाती पट्टी मिलिंद लावायला पाटील, आली, पट्टी लावलेली आहे त्याला. स्वतःचंही ऑपरेशन केलेलं आता आहे. इंजेक्शन कोणाला पाहिजे ते? डॉक्टर DHMS, माझे मोठे श्री पांडुरंग महाराज गावण, त्यांचा मोठा मुलगा राजेश पांडुरंग गावण, त्यांची मिसेस रेखा राजेश गावण, त्यांची मुलगी श्रावणी राजेश गावण, मुलगा श्रवण राजेश गावण, त्यांचा दुसरा मुलगा योगेश पांडुरंग गावण, त्यांची सून योगेशची बायको शिल्पा राजेश गावण, त्यांची मुलगी स्मरणिका योगेश गावण. ही आमची नातवंड चैताली गायकर, ओंकार गायकर. हे माझे मिस्टर चंद्रकांत नारायण गावण. मी स्वतः सौ दीपा चंद्रकांत गावण. माझी मुलगी सिमरन चंद्रकांत गावण. माझा मुलगा साहिल चंद्रकांत गावण. माझ्या 2 नंबर दिरांचा मुलगा संतोष सूर्यकांत गावण. धन्यवाद. भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आणि गणेश साळवी. वाढतोय का सगळं चालू? शकुंतला मारुती साळवे, शंकर मारुती साळवे, कृपया शांतता राखा. प्रवीण वसंत हेमंत मधुकर चिलकर, किशन शिवराम चिलकर, मी अमर अंकुश शेळकर. मी संकेत सुरेश शेळकर. नमस्कार, मी संजोग शिवराम शेळकर. नमस्कार, मी अभिनय विनायक शेळकर. नमस्कार, मी सुरज सुरेश शेळकर. आदेश मोतीराम शेळकर.
अनिल अनंत श्रीकर, विनोद पुंडलिक श्रीकर, वामन श्रीकर, गणेश नामदेव श्रीकर. नमस्कार, मी राजेश मधुकर श्रीकर. नमस्कार, मी प्रमोद मोहन श्रीकर. भुवन राजेश्वर, लक्ष्मण चंद्रशेखर. कृपया शांतता राखा. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. कार्यक्रम आपलाच आहे. मंदा जन्मशेखर, वरुण हेमंत शेखर, कुणाल राजेश, रचना प्रकाश शेखर, सौ सुनंदा सुरेश शेखर, कमाल मधुकर शेखर, सौ कविता मधुकर शेखर, सौ विनय गणेश शेखर, सौ अनिता अमरीश शेखर, मी सौ सुविधा हेमंत शेखर, मी सौ राजेश प्रतिभा राजेश, सौ राजश्री गणेश शेखर, मी साळवी, मी विशाल जैन साळवी. शेखर हनुमंत साळवी. नमस्कार, मी सचिन चंद्र साळवी. हा माझा मुलगा आदित्य सचिन साळवी. नमस्कार, मी हेमंत अरुण साळवे. नमस्कार, मी सुमन शेवंत साळवे. पुष्पा शेखर साळवे, सौ मयुरी प्रतीक साळवे, सौ संगीता देवेंद्र साळवे आणि आमच्या साळवे परिवारातल्या या आमच्या मोठ्या जाऊबाई, आमच्या मुलांच्या सगळ्यांच्या या मोठ्या आई आणि आमच्या इथे मोठे धीर आहेत अरुण रामचंद्र साळवी. हे आमच्या घरातले एक मोठे पेन, त्यांना सगळ्यांना अवगताच्या या नावाने हाक मारतात. थोडं टाळ्या टाळ्या. या आमच्या 2 नंबर जाऊबाई आणि मी 3 नंबर जाऊबाई आणि आमचा हा एक ग्रुप सगळा आताच कायमचा राहील. हा आमचा पुतण्या प्रतीक अरुण साळवी आणि त्यांची जी मिसेस मयुरी प्रतीक साळवी आणि हा त्यांचा गोड मुलगा विहान प्रतीक साळवी. एक धन्यवाद. नोट, आमची एक नोट. जय आगरी. जय आगरी. संस्था यांचं अभिनंदन करते की आज मला अभिमान वाटतो की ज्या आपल्या आगरी समाजाची एकजूट घडवून आणण्यासाठी त्या मुलांनी याच्यामध्ये कार्यभाग घेतलेला आहे. त्यांना माझ्या परिवारातर्फेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी सर्वांचे आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देऊन भगवान चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना करते की हे कार्यक्रम त्यांनी असाच चालू ठेवावं. ही सर्वांच्या वतीने मुलांना मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, धन्यवाद. परिचय आपण आपापला परिचय किंवा आमची एक मूळ. जय आगरी. जय आगरी. आपापली नावं सांगा ना. द्या, परिचय द्या. माझं नाव विनोद बाळाराम पाटील. हा माझा परिवार. आता प्रत्येकजण आपापली ओळख करून घेतील. माझं नाव प्रांजल विजय पाटील. विजय बाळाराम पाटील. छोटा भाऊ. मी पार्थ विनोद पाटील. सौ नीता विनोद पाटील. मी लता देवनाथ पाटील. मी सामाजिक कार्यकर्ती आहे. मला सामाजिक क्षेत्रातून 13 पुरस्कार मिळालेले आहेत. हे 13 पुरस्कार माझे नसून माझ्या सर्व कळवा गावाचे आणि आगरी समाजाचे आहेत. मी माझे पुरस्कार आपल्या चरणी सुपूर्द करून आणखी गावाचं नाव
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. मी ज्योती अजय पाटील. आणि शरीफ पाटील. माझं नाव आहे आकाश शालिक पाटील. यशोदा अमित पाटील. थोडंसं जवळ ठेवलं माहीत, थोडंसं जवळ. माझं नाव गणेश दशरथ गायकवाड, राहणार कुंभारवाडी. माझं नाव मयूर भगवान गायकर. हेमंत भगवान गायकर. माझं नाव ॲडव्होकेट भूषण गणेश गायकर. सुमती भगवान गायकर. प्रमुख नारायण कुका घर. ॲक्च्युली आम्ही कळव्याचे जसं मी पेठ खारपाडचा वास्तू आहे, पण कळव्याला नोकरीनिमित्त इथे आलो आणि इथे तुमच्या कळव्याकडे राहिलो आणि कळव्याच्या मातीत निगडीत राहिलो. माझ्या छोट्या परीक्षा मी सुद्धा एम.कॉम केलेलं आहे. टाटा पॉवर कंपनीमध्ये मी असिस्टंट मॅनेजर म्हणून या पदावर कामाला आहे. माझी मिसेस मंजुळा नारायण घरत ही गृहिणी आहे, घरी काम करते. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी मोठी मिनल राजेंद्र धुळे, तिचं लग्न झालं. ती BA LLBA लग्न करून तिने शिक्षण कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि ती सध्या विद्यमान नगरसेविका म्हणून काम करते बदलापूर. माझा मुलगा राहुल नारायण घरत हा चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पास झालेला आहे. तर टाळ्यांच्या गजरात आणि नोकरी न करता त्यांनी व्यवसाय करण्याचं पत्करलेलं आहे आणि तो सध्या ठाण्यामध्ये ऑफिस टाकलेला आहे आणि तो व्यवसाय करतोय, CA ची प्रॅक्टिस करतोय. प्रथम आगरी एकताच विकास सामाजिक संस्थेचं मी खूप अभिनंदन केलं. एक चांगला उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आणि असं बघायला गेलं तर सगळ्यांची संस्था आहेत. कोण देवेंद्र सुधारांच्या आहेत, कोण कोळी समाजाच्या आहेत, पण आपली अशी आगरी समाजाचं मंडळ नव्हतं असं मोठ्या प्रमाणावरचं. तर ते त्यांनी सुरू केल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देते. असं आपल्याला या मंडळाची आवश्यकता नाही आहे, कारण कळवा आणि आपला जो ठाणा आहे तिथे आगरी ज्यांचं प्रमाण आहे ते 60% तरी असेल मला वाटतं. आणि एवढ्या मोठ्या समाजाला आपल्याला वेगळ्या मंडळाची काही आवश्यकता नाही. आपण इथले स्थानिक भूमिपुत्रच आहोत, त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीवर आपला पहिला अधिकार आहे. पण तरी आपली जी अस्मिता लोप पावत चाललेली आगरी म्हणून थोडंसं भिडवलं जायचं का, तर आपल्या समाजात शैक्षणिकचं प्रमाण कमी आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण जे शिक्षण आहे ते थोड्या अंशाने मागे पडलेलं. तर त्यासाठी आपण या मंडळातर्फे प्रयत्न करूया. चांगला गुणगौरव प्रोग्राम इथे चालूच होता, तर गुणवत्ता विद्यार्थ्यांची कशी वाढेल या दृष्टीने आपण आपल्या आगरी समाज विकास मंडळाच्या तर्फे प्रयत्न करूया. आणि या मंडळाला माझ्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि माझी ओळख म्हणजे मी कैलासवासी स्वातंत्र्य सैनिका कागडी गोपाळराव पाटील यांची नातसून आणि मिलिंद पाटील यांची मी भार्या आहे आणि भारत पाटील यांची मी सून आहे. तेव्हा मला सार्थ अभिमान आहे की कळवाच्या थोर स्वातंत्र्य सेनानी घराण्याची मी नातसून आहे. धन्यवाद. 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 त्याच्यामुळे आपण टाळ्यांनी गणवे. सह्याद्री सोसायटीमध्ये होतं. 2008 साली 2008 साली मी कळव्यामध्ये यापूर्वी सावंतवाडीला होतो. मी माझी पत्नी सौ हेमलता नावाचा मुलगा आहे. माझा मुलगा जो BE करून कंपनीमध्ये डिग्री केलेली आहे आणि तिथे जॉब करतो. ते काही कामाला येऊ शकणार नाही. तसेच माझी मुलगी ती BCom होऊन जॉब करते, पण तिच्या पायाचं फ्रॅक्चर झालेलं धन्यवाद. MA जयश्री पाटील, MA अशोक भगवान भोईर, MA नैना शेखर फरमान, केतन तुकाराम भोईर M.Com, DK पाटील MSc, प्रमोद दामोदर म्हात्रे MBA, मृणाली श्रीकांत म्हात्रे MBA, प्रमोद दामोदर म्हात्रे. तिची नावं आहेत ज्यांनी BE केलेलं आहे, BE इंजिनिअरिंग. कुमारी आरती रमेश म्हात्रे BE, कुमार अनिकेत स्मित रवींद्र पाटील BE इन सिव्हिल, श्री
बी कुमार वैभव नंदकुमार पाटील, बी प्रसाद नंदकुमार, बी जयेश चंद्रकांत पाटील, बी श्री सुचित मधुकांत पाटील, बी सुप्रिया सुचित पाटील, बी श्री मयूर वामन गुंडे, बी ओंकार एस पाटील, बी कुमार स्वप्नील विश्राम म्हात्रे, बी कुमार कुणाल रेवंत गायकर, बी मयूर बी गायकर, बी कुमार रेवंत गायकर, कुणाल रेवंत गायकर, बी मयूर गायकर, बी वैभव नंदकुमार पाटील, बी मेकॅनिकल, जरा टाळ्या झाल्या पाहिजे. श्री अनंत इंजिनियर कोण आहेत आपल्या इकडचे? श्री अनंत प्रकाश म्हात्रे, बी संदीप बाळकृष्ण साळवे, बी सिव्हिल, पार्थ विनोद पाटील, मॅथ्स एक्झामिनेशन स्कॉलरशिप, प्राइज इन लिव्हर इन्फेक्शन अँड हार्ट. हा पोरगा जेव्हा 10वीत होता तेव्हा हॉस्पिटलमध्ये होता आणि तरीसुद्धा त्यांनी 10वीची परीक्षा देऊन 92% मिळवलेले होते. तेव्हा त्याच्या पेपरामध्ये खूप सारं नाव झालं होतं. त्याला लिहिता नव्हतं येत आणि तरी खरोखर आम्हाला त्याचा नक्कीच अभिमान आहे. त्याने त्यावेळेस जे कार्य केलेलं आहे ते अभिमानास्पदच आहे. आपल्या समाजालाही त्याचा अभिमान आहे. हो. टाळ्या व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. जय आगरी. कारण मी त्याची आई आहे आणि मी जवळून बघितलेलं आहे की काय त्याची कंडिशन होती. ती मला सांगताना खरोखर अभिमान वाटतोय की त्याला डॉक्टरांनी सुद्धा परमिशन दिलेली नव्हती की तू एक्झाम दे म्हणून. तरी पण त्याने त्याच्या विल पॉवरवरती एक्झाम दिलेली आहे आणि खरोखर त्याने समाजात ठेवलेलं आहे की त्यावेळेस त्याने 93.9 मार्क्स मिळवलेले आहेत आणि पाहिलेलं आहे आम्ही त्याची की काय कंडिशन होती ती. त्याला त्याच्याबरोबर त्याच्या आईचं पण अभिनंदन. साधा उठता बसता पण येत नव्हतं. तो अक्षरशः झोपून असायचा आणि रायटर घेतलेला आणि त्याला सांगून तो त्यावेळेस पेपर लिहायचा. म्हणजे खूप कंडिशन त्याची खूपच हालाकीची होती. त्या हालाकीच्या ह्याच्यात त्याने जी परीक्षा दिलेली आहे आणि त्याला दाखवून द्यायचं होतं की आपण नुसतं सुदृढ असतानाच परीक्षा देऊ शकतो असं नाही, तर आजारी असताना सुद्धा आपण आपलं जे ध्येय समोर ठेवलेलं आहे ते पूर्ण करू शकतो. एवढंच त्याला फक्त दाखवून द्यायचं होतं आणि त्याने ते दाखवून दिले. त्याबद्दल त्याचं अभिनंदन. रुपाली भगार, ते आपले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. कार्यक्रम पूर्णपणे जवळजवळ हँडल केलेला आहे त्यांनी. श्रीयुत मनोहर पाटील काका MA MA. रोहिता ठाकूर, बी कॉम्प्युटर, रोहिता ठाकूर, रोहिता ठाकूर, बी कॉम्प्युटर. टाळ्या वाजवल्या पाहिजे. जय आगरी. जय आगरी. नमस्कार, माझं नाव निलेश भगवान साळवी. माझ्या आई इंदुमती भगवान साळवी, माझी पत्नी रुपाली निलेश साळवी आणि वहिनी कविता राकेश साळवी, या वहिनी अलका जगदीश साळवी, त्या विलास साळवी, मीनाक्षी विलास साळवी, निशा विलास साळवी, कोमल राकेश साळवी आणि हा भरत राकेश साळवी आणि मोठा भाऊ प्रशांत भगवान साळवी, ह्या वहिनी माझ्या रसिका प्रशांत साळवी. माझं नाव हेमाली शशिकांत शेळके. हे माझे वडील शशिकांत दत्तू शेळके.
स्थायिक झालं आणि ह्या कलव्यामध्ये राहून मला तर असं वाटते की हा माझाच गाव आहे. या गावातली माणसं आहेत, गावकरी आहेत, ही सर्व आमचीच आहेत. आमदारांना कधी गावची आठवण नाही येत का? तर या गावातले लोक सगळे आम्हाला मानतात, विचारतात. शिरनेरला आम्ही जातो येतो, पण आम्ही इथे स्थायिक आहोत. हो नक्कीच, धन्यवाद. माझं नाव मंगेश भास्कर. या उच्चारा केळी, रत्ना केळी, दीपाली केळी, पूनम केळी, वैशाली केळी, हा मोठा भाऊ चंद्रकांत केळी, त्यांचा मुलगा दीपेश केळी आणि या भावाचा गणेश केळी. माझं नाव सम्राट रमेश पाटील आणि माझी मिसेस प्रिया सम्राट पाटील आणि माझी मुलगी वैष्णवी सम्राट पाटील. ठाकूर परिवार. माझं नाव प्रमिला परशुराम ठाकूर. हॅलो, मी विवेक म्हात्रे, थोडे शांत बसा. नमस्कार, मी कविता नंदू पाटील. नंदू बैराग पाटील. माझा लहान भाऊ आदित्य नंदू पाटील. माझं नाव महेंद्र सुभाष गौरी. माझं नाव अमित सुरेश गौरी. नमस्कार, माझं नाव स्वप्नील सदाशिव गौरी. नमस्कार, माझं नाव अविनाश संभाजी गौरी. माझं नाव मंदा संभाजी गौरी. माझं नाव सौ सुषमा अविनाश गौरी. माझं नाव दर्शना सुरेश गौरी. माझं नाव सौ अंजली सदाशिव गौरी. माझं नाव मोहन हरिश्चंद्र गौरी. माझं नाव अजश्री मोहन गौरी. हा माझा मुलगा गणेश मोहन गौरी. माझं नाव अनिल राजगुरू. माझं नाव सुजाताई गौरी. माझं नाव निर्मला मधुकर गौरी. मी मनीषा सुनील गौरी. माझं नाव रेश्मा अनिल गौरी. माझं नाव सौ नीता महेंद्र गौरी. माझं नाव अश्लेषा सुनील गौरी. माझं नाव वरद महेंद्र गौरी. माझं नाव हर्ष सुनील गौरी. माझं नाव मंदार महेंद्र गौरी. यांनी जवळ व्हायचं आहे फोटोसाठी. पुढे मागे व्हा, पुढे मागे येऊन जवळ व्हा. गौरी आणि परिवार. नमस्कार, माझं नाव अनिल यशवंत पाटील. नमस्कार, मी सौ शोभा अनिल पाटील. तशी मी मूळची अलिबागची आहे, पण आज गेली 20 वर्ष मी कडक आल्यामुळे कळ्याची स्थायिक झालेली आहे आणि माझा शोभा ट्रॅव्हल्स हा व्यवसाय आहे. मी पाया घातला आणि माझ्या मिस्टरांनी त्याच्यावरती कळा चढवला. त्याबद्दल मी खूप त्यांचे आभारी आहे आणि त्यांनी मला हे प्रोत्साहन दिलं पुढे ट्रॅव्हल सांभाळण्याचं आणि कळवेकरांनी ते मला ॲक्सेप्ट केलं. त्याबद्दल धन्यवाद. सुजना हो. आगरी सामाजिक विकास संस्था यांनी केलेल्या या उपक्रमाचं पहिला मी अभिनंदन करतो. हॅलो, मी धैर्यधर जनार्दन पाटील, मूळ गाव कोकणाड कात्री, जे म्हात्रे यांचा छोटा मेहुणा. माझी पत्नी सौ प्रतिभा धैर्यधर पाटील, माझी मोठी मुलगी जी समीक्षा धैर्यधर पाटील ही 12वी करते. जिज्ञासा धैर्यधर पाटील ही 8वीला आहे. माझी पत्नी M.Com आहे, BPTमध्ये सेवा करते. मी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात क्रीडा अधिकारी म्हणून काम करतो. धन्यवाद. जय आगरी. धैर्यधर जनार्दन
आहे मास्टर इन स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन. टाळ्या व्हायला पाहिजे. जाऊन आपण लक्ष्मण दुर्गाबाई गायकर. नमस्कार. आणि हरचंद बारकुबाई साळवी यांचा आपला परिचय झालेला आहे. मी सुरेश सीताराम गायकर, रिटायर्ड बॉम्बे पोर्ट. माझा मुलगा मकरंद गायकर, माझी मुलगी ममता सुरेश गायकर पाटील, माझी मिसेस सुनेत्रा सुरेश गायकर, माझा नातू नमस्कार, मी नंदा वसंत पाटील बोलते. माझे मिस्टर गावी गेले त्याच्यामुळे आले नाही. सौ नंदा वसंत श्रीराम पाटील, माझी मुलगा चेतन वसंत पाटील आणि स्वाती वसंत पाटील आणि निकिता वसंत पाटील. मिस्टर आले नाही कारण गावी गेले त्याच्यामुळे आले नाही. आणि स्वातंत्र्य सैनिक नातूहरी पाटील यांचा परिवार हा. मी सुवर्णा प्रल्हाद पाटील आणि माझे सासरे नारायण मधू पाटील आणि माझ्या सासूबाई रत्नप्रभा नारायण पाटील ते आले नाही आहेत आता. हे माझे मिस्टर प्रल्हाद नारायण पाटील, हे माझे दीर जयंत पाटील, हे दीर हरेश्वर गजानन पाटील, हे दीर संजय रघुनाथ पाटील, त्यांच्या मिसेस चित्रा संजय पाटील, ती माझी मुलगी प्राची प्रल्हाद पाटील, पूजा हरेश्वर पाटील, प्रियंका हरेश्वर पाटील, वैजयंती हरेश्वर पाटील, रेखा नंदकुमार पाटील, कैवल्य संजय पाटील, रुपेश हरेश्वर पाटील, हे आमचे सून नंदिता वैभव पाटील, वैभव नंदकुमार पाटील आणि आमचे सासरे चंद्रकांत नथू पाटील. जयेश पाटील याचं आपण अभिनंदन करूया. यांनी बीई केलेलं आहे. जरा टाळ्या वाजून हे व्हायला पाहिजे. शाळा तर व्हायलाच पाहिजे. एक प्रसाद पाटील, त्यांनी सुद्धा इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे. त्याचं सुद्धा आपण अभिनंदन करूया. प्रसाद पाटील यांना थोड्याशा टाळ्या. नमस्कार, मी सतीश ठाकूर. सर्वप्रथम आयोजक जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. अतिशय सुंदर कल्पना त्यांनी निवडलेली आहे, म्हणजे आपल्या समाजाला एकत्र आणून हा जो मेळावा साजरा करतो अतिशय ग्रेट फंक्शन झालेलं आहे. तर त्याचं थँक्यू. त्यानंतर मी माझ्या परिषद माझा मोठा मुलगा साई ठाकूर, मुलगी सानिका ठाकूर. माझ्या काय सांगायचं इच्छा आहे, आपल्या मी सर्वप्रथम माणूस आहे की जो इंडियन एअरफोर्समध्ये जॉईन केलेलं आहे. ही चांगली बाब आहे की इंडियन एअरफोर्समध्ये आहेत आणि आपल्या समाजातले आहेत. आणि इंडियन एअरफोर्समध्ये 15 वर्षापूर्वी रिटायर झालेलं आहे. माझं क्वालिफिकेशन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन झालेलं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केले मी इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये. थोडक्यात मी मुलांना मार्गदर्शन करतो विद्यार्थ्यांना नोकरीबद्दल. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या नोकऱ्या आहेत आणि त्याचे काय काय फायदे आहेत त्याबद्दल मी मुलांना अवगत करतो. नुकताच 2 दिवसापूर्वी आपल्या नागोठणा रोहा या ठिकाणी मी माझे मार्गदर्शक हे कंडक्ट केलेले होते आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. धन्यवाद. थँक्यू. काका, आम्हाला खूप आमच्या संस्थेकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी भेटावं आणि त्या दिशेने आम्ही तुम्हाला कधी ना कधी पण संपर्क साधू. आणि ज्या मुलांना खरोखर मार्गदर्शनाची गरज आहे अशांनी आपली नावं द्यावीत आणि खरोखर सरांचं मार्गदर्शन घ्यावं. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आपण या ठिकाणी सरांचा छोटासा सत्कार करूया. सरांचा सत्कार होतोय. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे 12वी पास उत्तीर्ण झालेल्या मुलांना नुकताच नोकऱ्या आहेत. उद्याची शेवटची तारीख आहे. ज्यांना फॉर्म हवा असेल माझ्याकडून घ्यावा, मी भरून देईन. कसं प्रकार घराच्या उद्याच्या जमा केलं तर 12वीच्या मुलांना आजच्या तारखेला
25,000 रुपये पगार आहे. पुढल्या वर्षी जेव्हा रिक्रूट होईल तेव्हा 33,000 रुपये पगार होणार आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही एवढा पगार नाही. ही फारच एक सुंदर आपल्याला माहिती मिळालेली आहे. जे 12वी उत्तीर्ण झालेले आहेत विद्यार्थी त्यांनी सरांशी संपर्क साधावा उद्यासाठी. या संधीचा खरोखर फायदा करून घ्यावा ज्यांना कोणाला आवश्यक आहे त्यांनी. अजून एक इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. येत्या ऑक्टोबरमध्ये 2015ला जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी इन्स्पेक्टर पोझिशनसाठी नोकऱ्या अवेलेबल आहेत. फॉर्म ऑक्टोबरमध्ये येतील. त्याचं आत्ताच्या तारखेला पगार 45,000 रुपये आहे. जेव्हा ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्षी जेव्हा ते जॉईन होतील त्यावेळेस त्यांचा पगार होईल 55,000 रुपये. त्या व्यतिरिक्त इतर फॅसिलिटी आहेत त्या वेगळ्याच. तर याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. त्यावेळेस मी क्लास कंडक्ट करेन. सरांचा फार धन्यवाद. आणि सर खरंच तुमचं या मार्गदर्शनासाठी संस्थेकडून आभार. आणि ओके सर. नाही आम्ही संस्थेकडून त्यांना खरंच आता सरांचा सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट. टाळ्या वाजवायच्या. खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे. आज उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, गावकऱ्यांनो, माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण समजला जातो. मी मुंबईसारख्या शहरामध्ये राहून गाव पण हरवली आपण माणसं. आज आपण एकत्रित येण्याची प्रक्रिया केली नसती तर शहरीकरणाच्या लाटेत आपणही हरवून गेलो असतो आणि आपणच आपल्या गावाला बोललो असतो, अरे तुझं गाव कोणतं, तर आपल्याच गावाला बोललो असतं, अरे माझं गाव कालवा, पण तू आपण एकमेकांना ओळखत नाही. यासाठी आपण हा परिचय मेळावा ठेवण्यात आलेला आहे. एक दिवस जेव्हा असंच बसलो होतो, सहज गप्पा मारत होतो, मला एक विचार आला, अरे आपण आपल्या गावाची एकी नाही रे. मग हा एकी करण्याचा विषय मोठ्या लोकांना आम्ही सादर केला. मोठ्या लोकांना ही संकल्पना पटली आणि सर्वांच्या संमतीने आज हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट फक्त एकत्र येऊन जेवून घरी जाणं नाही, तर आपल्या आगरी समाज हा पुढे कसा जाईल, तसेच आपल्या रक्ताची नाती पुन्हा एकत्र जोडून पिढ्यानपिढ्यांसाठी पुढे वाढवायचे आहे, जोपासण्याचे प्रयत्न करूया. आणि या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून होणार आहे. आणि आपली आगरी भाषा आपण का बोलत नाही, आपली आगरी भाषा आपण बोलली पाहिजे. उदाहरणार्थ मुसलमान एका व्यक्तीने बोलत असताना बोलतो सलाम अलैकुम, भेटल्यावर घाटावरचा पाटील भेटतो बोलतो क्या रामजी काय चाललंय. पण आपण काय ना आगरी बोलत, आपण पण बोललो पाहिजे आगरी. आपला माणूस भेटल्यावर आपण का आगरी बोलत नाही, त्याला बोललो पाहिजे, अरे भाई आगरीत बोल. आपण इंग्लिशमध्ये बोलतो हाऊ आर यू, तो पण बोलतो बेट आणि का आगरी बोलत नाही, बोला आगरी. मी आपल्या कलवण देवीला विनंती करतो की आपल्या संस्थेला यश लाभो आणि आपल्या गावच्या बंधू भगिनींना यश लाभो. एवढे बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. टाळ्या झाल्या पाहिजे. MBA फायनान्स LLB. भूषण गायकर. नमस्कार, माझं नाव उषा दत्ता भोईर. ही माझी आई सुशिला दत्ता भोईर. हे माझी आत्या लक्ष्मी दत्ताराम पाटील. माझं नाव चैतन्य विश्वनाथ भोईर. ही माझी आई जयश्री विश्वनाथ भोईर. ही माझी काकी रणजिता गणेश भोईर. हा माझा भाऊ तनिष विश्वनाथ भोईर. ही माझी काकाची मुलगी कशिश गणेश भोईर. हा काकाचा मनेश्वर गणेश भोईर. मी या कार्यक्रमात ठेवल्याबद्दल आगरी लोकांचं इंट्रोडक्शन एक प्रकारची ओळख करून दिल्याबद्दल तुमचा आभारी मानत आहे. आता मी तुमच्या गुंडे परिवाराची ओळख करून देत आहे. आमचे नाना श्री वामन दगडू गुंडे, माझा मोठा भाऊ संजय पांडुरंग गुंडे, माझी आई मंजुळा पांडुरंग गुंडे, माझी वहिनी ज्योती संजय गुंडे, माझी काकू प्रमिळा वामन गुंडे, हा माझा चुलत भाऊ मनोज वामन गुंडे, त्याची मिसेस सुजाता मनोज गुंडे, ही माझी मोठी भाऊजाई योगिता सुधीर गुंडे, माझी पुतणी श्रुती संजय गुंडे, ही माझी मिसेस सत्या नैनेश गुंडे, ही माझी मोठी पुतणी श्रुती संजय गुंडे, ही माझी मुलगी निधी नैनेश गुंडे, हा माझा छोटा भाऊ सुधीर पांडुरंग गुंडे आणि हा आमचा चुलत भाऊ दर्शन दत्तात्रय गुंडे आणि मी स्वतः नैनेश पांडुरंग गुंडे.
आणि हा आमचा छोटा फोटो काढणार